शरीर, मन, आत्मा यांना जोडणारी क्रिया म्हणजे योग. भगवान शंकरांना योगाचे पहिले गुरु मानले जाते. महर्षी पतंजली यांनी योगाचे निरूपण केले. योगा करायचा आहे, पण तो ऑनलाईन करायचा की ऑफलाईन? कोरोना काळापासून ऑनलाईन योगा, झुंबा असे विविध क्लासेस जास्त प्रमाणात सुरू झाले. पूर्वी हा कन्सेप्ट नव्हता. प्रत्यक्ष क्लासमध्ये जाऊनच व्यायाम केला जायचा. पण जेव्हापासून इंटरनेट घराघरात पोचले तेव्हापासून कोरोनाच्या भीतीने ऑनलाईन क्लास सुरू झाले. त्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे ऑनलाईन योगा क्लासेस तुम्ही घरातनंच सोयीस्कर आपल्या वेळेनुसार करू शकतात. त्यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च वाचतो. तुमची वेळ ही लवचिक असते, त्यामुळे तुम्हाला वेळेचे कुठलेही बंधन पाळावे लागत नाही. तसेच ऑनलाईन क्लासेसमध्ये विविधता असते. वेगवेगळे प्रशिक्षक उपलब्ध असतात, त्यांना तुम्ही जॉईन होऊ शकतात. रेकॉर्ड केलेले क्लासेस अवेलेबल असतात, ते तुम्ही पाहून पुन्हा पुन्हा ते करू शकतात. हा फायदा ऑनलाईन योगाचा आहे. ऑफलाईन योगामध्ये वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. प्रशिक्षक तुमच्या शारीरिक स्थितीप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतात. काय चुकले, काय बरोबर हे सांगतात. तसेच सगळे लोक एकसाथ योगा करत असल्यामुळे समूहाचा अनुभव येतो, त्यातून प्रेरणा मिळते. एका ठराविक वेळेला क्लासेस असल्यामुळे आपल्याला एक प्रकारची शिस्त लागते. तसेच प्रशिक्षक, इतर विद्यार्थी यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क आल्याने त्यांची ओळख होते आणि सामाजिक बांधिलकी जोपासता येते. एकमेकाला आलेले अनुभव शेअर करता येतात. तसेच गार्डनमध्ये किंवा शुद्ध वातावरणात योगा केल्यामुळे ऑक्सिजन पण व्यवस्थित मिळतो आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार योगा क्लास ऑनलाईन करायचा की ऑफलाईन हे ठरवू शकता.